मित्रांनो, प्रतिभा नावाबद्दल 17 वर्षाची होती. 11वीच्या क्लासमध्ये शिकत होती. पुण्यात चिंचवड परिसरात ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती. पुण्यात उदरनिर्वाह करणं म्हणजे सोपे नाही, पण तरीही प्रतिभाच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला कशाचीही कमतरता भासून दिली नाही. काबाड कष्ट केले आणि बायको मुलांना सुखी ठेवले. मध्यमवर्गीय कुटुंब होते. यात प्रतिभात कुटुंब ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी शेजारी गेल्या 5 वर्षापासून अमोल नावाचा 45 वर्षाचा पुरुष भाड्याने राहत होता. तो मूळच उत्तर प्रदेशचा होता. एकदा इकडे राहण्यास पुण्यात चांगल्या ठिकाणी नोकरी करायचा. त्यातून तो पैशाचा आपल्या घरी पाठवायचा. अमोलचा स्वभाव मनमिळावू तसेच आपल्या बोलण्यातून कोणालाही आपलं मनवणारा. त्यामुळे शेजारी राहत असल्याच्या प्रतिभाच्या घराची आणि त्याची चांगलीच ओळख झाली. कुठल्याही सणासुदीला कार्यक्रम असो, गोडधोड जेवण असो, प्रतिभाचं कुटुंब अमोलला घरी जेवण्यासाठी बोलत. त्याला त्याच्या घराची कमी भासून दिली नव्हती. अमोल 4-5 वर्षांपासून तिथे भाड्याने राहत होता. त्यामुळे काही अर्जंट लागलं असलं तरी तो शेजाऱ्यांकडून घ्यायचा. तेल असो, मीठ असो, दूध असो की साखर असो, काहीही लागलं तरी तो शेजाऱ्यांकडून बिनधाडच मागून घ्यायचा. आणि शेजार धर्म म्हणून शेजारी देखील त्याला कधीही नाही म्हटले नाही. अमोल अगदी घरच्यांप्रमाणे त्याच्या घरी जायचा, यायचा आणि प्रतिभाच्या घरी देखील त्याचसोबतच अगदी प्रेमाने वागायचा, आपुलकी बोलायचा आणि यामुळे त्या दोघां कुटुंबांमध्ये संबंध चांगले होते आणि एक प्रकारची जवळकी निर्माण झाली. प्रतिभाची आई आणि 45 वर्षीय अमोल दोघांमध्ये खूप जास्त गप्पा गोष्टी करायचे. त्यामुळे एकमेकांच्या खूप जवळ आले आणि त्यांच्यामध्ये संबंध प्राप्ती होऊ लागली. प्रतिभाच्या वडील कामानिमित्त नेहमी घराच्या बाहेर राहायचे. त्यामुळे आपल्या घरी काय चालले आहे त्यांना याची कल्पना नव्हती. इकडे अमोल 17 वर्षाच्या प्रतिभासोबत सुद्धा खूप जास्त प्रेमाने आपुलकीने बोलत असे. नुसते वयातच येणाऱ्या प्रतिभा देखील अमोल आपल्या किती जीव लावतो, कसलाही गरज असले तरी लगेच ती पूर्ण करतो असा विचार त्याच्याबद्दल करू लागली. अमोल 45 वर्षाचा असून हँडसम आणि देखणा तरुण दिसायचा. तो प्रतिभाला जेव्हा लागेल तेव्हा पैसे द्यायचा. प्रतिभाला देखील वडिलांच्या अगोदर आता पैशासाठी अमोलची आठवण यायची. तिला काहीही करायचे असले तरी ती अमोलला सांगायची. त्यामुळे प्रतिभा आणि अमोल प्रतिभावर प्रेम करू लागला. तिला सुद्धा लगेच तेव्हा सगळं मिळत होते म्हणून तिनेही त्याला कोणत्याच गोष्टीचा नकार दिला नाही. तो म्हणजे तिथे ती जायला लागली. अमोल आता एकाच घरातल्या मुलीसोबत आणि आईसोबत प्रेम करत होता. प्रतिभाला बाहेर फिरायला घेऊन जायचा, गरजेचे वस्तू घेऊन द्यायला, सरप्राईज द्यायचा. त्याने सुरुवात केली. प्रतिभा आपल्या आयुष्यात आहे म्हणून खूप जास्त खुश होत. पण यात ती विसरली होती की अमोल 45 वर्षाचा पुरुष तर ती कित्येक वर्षांपासून त्याच्यापेक्षा लहान मुलगी आहे. अमोल जेव्हा ही त्याच्या घरी जायची तेव्हा तो तिच्या घरांसोबत प्रेमाने वागायचा आणि त्याचं लक्ष देखील प्रतिभावरतीच असायचं. प्रतिभाच्या आईने देखील ही गोष्ट लक्षात आली आणि यावरून तिने प्रियकरसोबत वाद घातले. माझ्या मुलीपासून दूर राहा असे देखील सांगितले. अमोलने देखील असं काहीही नाही, तू चुकीचं समजत आहे सविता, तुझी मुलगी ती माझी असेच त्याच्या प्रतिभाच्या आईला म्हटले. तुझा नवरा, तिचा बाप जे तुम्हाला देऊ शकत नाही ते मी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच माझं चुकलं काय? कधी कधी कॉलेजला जायला प्रतिभाला उशीर व्हायचा. नोकरीनुसार नेहमी अमोल तिला कॉलेजला सोडायचा. त्यामुळे त्याने तिला एक ॲक्टिव्हा गिफ्ट केली, चांगला मोबाईल दिला आणि त्यामुळे प्रतिभा अजून जास्त खुश झाली. घरात नवी गाडी आल्यानंतर प्रतिभाच्या वडिलांनी आवाज उठवला. इतके पैसे कुठून आले विचार केला तेव्हा प्रतिभाच्या आईने सावरासावर करून विषय बंद केला. प्रतिभाचे वडील दुःखी होते कारण त्यांच्या हाताला यश नव्हते आणि बायको आपले मुलं खुश राहावे यासाठी काबाड कष्ट करत होती. इकडे प्रतिभा ॲक्टिव्हावर कॉलेजला जायला लागली. तिच्या ओळखी वाढू लागल्या आणि तेवढ्यातच तिच्या आयुष्यात अजून एक तरुण आला. तो तिच्यावर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. तिच्या वयात होता म्हणून त्यांच्यात मैत्री वाढू लागली.
त्या मैत्रीचा रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि आता कुठेही प्रतिभा अमोल विसरू लागली. परंतु प्रतिभाच्या प्रेमात वेडा झालेला अमोल प्रतिभाकडे नेहमी शारीरिक सुखाची मागणी करत. खरंच अगोदर तीही त्याच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायची, परंतु तिच्या आयुष्यात दुसरा तरुण आल्यानंतर तिने अमोलच्या मागण्यांना नकार दिला. अमोलकडे ती दुर्लक्ष करू लागली. तेव्हा अमोल तिला जवळ घेऊन म्हणू लागला, काही चुकलं का? विसरू लागला. तेव्हा प्रतिभा त्याला म्हणाली, मला आता आपले संबंध नको आहेत. घरी कुणालाही समजले तर प्रॉब्लेम होईल. तेव्हा अमोल तिला म्हणाला, 2 वर्षापासून आपण संपर्कात आहोत. 5 वर्षापासून मी तुझ्या शेजारी राहत आलो आहे. आपल्या घरासमोर चांगलं आहे. मला तू खूप आवडते. तू माझ्यासोबत लग्न कर. मी तुला सुखी ठेवू. परंतु प्रतिभा त्याला म्हणाली, आपल्या वयात खूप जास्त अंतर आहे. तू 45 वर्षाचा तर मी 17 वर्षाचे. लग्नात कोणत्याही मंजुरी देणार नाही. त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही आणि आज नंतर कुठलाही संबंध ठेवणार नाही. आता मात्र अमोलला प्रतिभाचा राग आला. अमोल आणि प्रतिभामध्ये काय सुरू आहे या संशयात प्रतिभाच्या आईला होतं, पण तरीही ती अमोलच्या संपर्कात होती. अमोल आता प्रतिभाला वारंवार फोन करायला लागला, मेसेज करायला लागला, पण प्रतिभा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. तिने त्याला फेसबुक, इंस्टाग्रामवरून ब्लॉक करून टाकले. फोन लिस्टमध्येही त्याचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. तो वेगवेगळे सिम कार्ड बदलून प्रतिभाला कॉन्टॅक्ट करत. परंतु प्रतिभा त्याला प्रत्येक वेळ उत्तर देते की आपल्या वयात खूप जास्त अंतर आहे. त्यामुळे आपलं लग्न होऊ शकत नाही. मला तुमच्यासोबत कुठलाही संबंध ठेवायचा नाही. खरंच अमोल एकाच घरातल्या 2 स्त्रियांसोबत संबंध ठेवत होता, आई आणि मुलगीसोबत. आणि आता प्रतिभा असं बोलायला लागल्यानंतर त्याची खूप जास्त चिरड होत होती. परंतु आपली व्हावी, आपल्यासोबत राहावी यासाठी तो नेहमी तिच्या घरी जात, पण तरीही ती आपल्याकडे लक्ष देत नाही. म्हणून त्याकडून तिला आपण दिलेले महागडे गिफ्ट, आपले पैसे, तुला जर माझ्यासोबत संबंध ठेवायचे नसेल तर मी दिलेले प्रत्येक वस्तू मला परत हवे आहे. परंतु प्रतिभा मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. आत्ताशी 11वीत असल्यामुळे तिच्याकडे इतके पैसे नव्हते जे अमोलला परत करू. म्हणून ती अमोलला म्हणाली, माझ्याकडून आता इतके पैसे नाहीत, पण जेव्हा येईल तेव्हा मी तुमचे नक्की पैसे परत करेन. असे काही दिवस गेले आणि तेव्हाच अमोलला प्रतिभा एका दुसऱ्या मुलासोबत